35 शेतकऱ्यांनी सातबारा दिली, 1% सुद्धा शेतकऱ्यांचं समर्थन नाही. कांगावा करणाऱ्या फडणवीसांचा ढोंगीपणा समोर. राजू शेट्टींचा सडकून प्रहार. कोल्हापूर जिल्ह्यातील 1000 शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास संमती दिली असल्याचा कांगावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे. मुंबईत 2 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनी सातबारा दिले असून 1% लोकांचे शक्तीपीठ महामार्गात समर्थन नसल्याचं दिसून आलं असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. 2 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माणगाव तालुक्यातील गावातील 6 लोक घेऊन गेले होते. मात्र त्यातील 3 लोकांची जमीन संपादित केली जाणार आहे. उर्वरित 3 लोक बुजगावणे म्हणून घेऊन गेले होते असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. 2 दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठक घेतली आणि या बैठकीत 35 लोकांनी सातबारा शासनाकडे जमीन संपादनास दिलं असल्याचं सांगण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3822 गटधारकांची जवळपास 5300 एकर संपादित केली जाणार असून या गटामध्ये 10,000हून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत आणि यामुळे गटधारकांच्या 1%ही लोकांचे या महामार्गात संमती नसल्याचे यावरून स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करतो आहे त्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत. ज्या पद्धतीनं कोल्हापूरची नरवीर निवासिनी अंबाबाई देवीने कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, आता कोल्हापूर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तीपीठ महामार्गरूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचं रक्षण आई अंबाबाईच करेल. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं धादांत खोटं वक्तव्य विधिमंडळामध्ये करणारं मुख्यमंत्र्यांचं ढोंग आता उघडकीस आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 1000 शेतकरी त्यांना भेटून शक्तीपीठ महामार्ग करावा अशी विनंती केली, परंतु 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये MSRDCच्या ऑफिसमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं जी बैठक बोलावली होती त्यामध्ये 35 लोक उपस्थित होते आणि त्यांची नावंही त्यांनीच प्रसारित केलेली आहेत. त्यापैकी ते कोण होते याचं उदाहरण सांगतो. त्या शक्तीपीठ महामार्गावर असणारं एक गाव आहे माणगाव तालुका हातकणंगले. त्या माणगावातील 6 लोक या बैठकीला गेलेले होते. त्यापैकी 3 लोकांचा सातबाराच नाही, राहिलेले 3 लोक आहेत. त्यापैकी एक माणूस, एक शेतकरी दुसऱ्याचा सातबारा घेऊन गेलेला होता. एकूण जिल्ह्यामध्ये 3822 गट नंबरपैकी 5300 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गाला जाणार आहे. त्यातले समजा मारून मुटकून 35 लोकांचा सातबारा खरा मानला तरीसुद्धा 1% सुद्धा होत नाही. जवळजवळ 8 दिवस प्रयत्न करून यांना मुंबईमध्ये फक्त 35 माणसं गोळा करता आली, हे यांचे समर्थक. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे हे ढोंग उघड झालेला आहे. कुणाचाही पाठिंबा नाही, सक्त विरोध आहे. कोल्हापूर शहराला हे महापुरामध्ये लोटणार आहेत. कोल्हापूर शहरातून निवडून येणारे आमदार राजेश क्षीरसागर यांना आता कोल्हापूरची जनता जाब विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, कारण हा माणूस कसा आहे सगळ्यांना माहिती आहे, 86 लाख रुपयाची खोटी वैद्यकीय बिलं दाखवून सरकारला फसवणारा हा माणूस शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपये जे ढपला पडणार आहे त्यात आपल्याला काही हिस्सा मिळेल का काय, मुख्यमंत्र्यांना खुश करता येईल का काय, यासाठी चाललेला हा आटापिटा आहे. मुख्यमंत्री असोत, राजेश क्षीरसागर असोत किंवा अन्य कुणीही असोत, हे जे सातबारा नसतानासुद्धा बैठकीला गेलेले होते तीसुद्धा या अशाच पद्धतीनं आशाळभूतपणे आपल्या वाट्याला काही शीतं येतील का म्हणून गेलेली ही सारी भूतं आहेत. शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही म्हणजे नाही, कारण शक्तीपीठ महामार्ग झाला तर कोल्हापूरची शेती उद्ध्वस्त होणार आहे, कोल्हापूरचं जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळं आम्ही हा महामार्ग होऊन देणार नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.